झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. दिल्लीतील महायुतीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक. खासदारांसोबत शिंदेंनी चर्चा केली. शिंदे, फडणवीस, अजितदादा मुंबईत. शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची भाजपची ऑफर. शिंदे राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात, सूत्रांची माहिती. गृह खात्यासह 12 मंत्रिपद द्या, शिंदेंची महायुतीच्या बैठकीत मागणी, सूत्रांची माहिती. भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच. आजही मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक होणार. मंत्रिपद ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती. भाजपच्या गटनेता निवडीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठरणार, एकनाथ शिंदेंची माहिती. शिंदे गटाला नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळणार, महायुतीच्या बैठकीत चर्चा. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती. महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल, महायुतीच्या अंतर्गत बैठकीत ठरलं. प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, शिंदे गटालाही मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्री जास्त असतील, आज मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरणार, छगन भुजबळांची माहिती. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची काळजी घेतो, महायुतीच्या बैठकीनंतर शिंदेंचं सूचक वक्तव्य. ठाणे जिल्हा पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा. माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज बनली आहे, या इमेजचा महायुतीला फायदा झाला. शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांची इच्छा, धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री होणं नशिबात असावं लागतं, शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं. जगदंबेचा आशीर्वाद मिळाला तर दादा मुख्यमंत्री होतील, दादा मुख्यमंत्री होतील तेव्हा शिवतारे कुठे असतील, रुपाली पाटील यांचं शिवतारेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री असणार आहे, त्यांचं स्वागत करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मात्र भाजपनं फक्त पक्षाचा नाही तर राज्याचाही विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला. तर बहुमत असताना मुख्यमंत्रीपद लटकून ठेवण्याची टीका. 132 आमदार असल्यानं भाजपच्या मुख्यमंत्री होणं स्वाभाविक, महायुतीला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलंय. त्यांनी ओबीसींच्या अधिकारावर गदा येऊ दिली नाही, छगन भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक. रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं, आम्हाला मतदान केंद्राची व्हिडिओ मिळाले पाहिजे. 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाच्या टक्केवारीत तफावत, आम्ही कोर्टात जाणार, नाना पटोलेंची टीका. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.